नमस्कार मंडळी. तर आज आपण मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेत. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत. ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये उडीद डाळ घ्यायची अर्धी वाटी. तिला एकच पाण्याने धुवून घ्यायचे. ह्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे आणि भरपूर पाणी टाकून भिजण्यासाठी ठेवायचे. डाळ तांदूळ 5-6 तास भिजले की अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून 5 मिनिटे भिजू द्या. त्यानंतर हे पोहे तांदळामध्ये मिक्स करून घ्या. आता आपल्याला डाळ तांदूळ हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. ह्यामध्ये अगोदर तांदूळ वाटून घेऊयात. तांदूळ हे रवाळ वाटून घ्यायचेत आणि त्यानंतर डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ ही छान बारीक वाटून घ्यायची आहे. आणि हे पीठ मी एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात काढून घेते. आता ह्याला आपल्याला हाताने एकाच डायरेक्शनने 5 ते 6 मिनिट ह्या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे. यावर झाकण ठेवायचे आणि कमीत कमी 10 ते 12 तास किंवा रात्रभर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे. बघू शकता खूप मस्त आपलं पीठ फर्मेंट झालं आहे. आता ह्यामध्ये मीठ घालायचं आणि हलक्या हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे. आणि आता ह्याची आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त मऊ लुसलुशीत आपली इडली तयार होते. डिटेल रेसिपी बघण्यासाठी खालील कॅप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. थँक्यू.